छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्यांना मालमत्ता कर माफ। सध्याच्या काळात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची खूप क्रेज आहे। इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतल्याने मुलांचे भविष्य चांगले होईल असे लोकांना वाटते। त्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळांमधून इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांची संख्या वाढत आहे। शिवाय सरकारी शाळांना त्यांचे अस्तित्व टिकवणे अवघड झाले आहे। यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। मात्र शहरात लागत असलेल्या पिसादेवी ग्रामपंचायतने गावातील जिल्हा परिषद शाळेतील प्रवेश वाढावा यासाठी अनोखा उपक्रम हाती घेतलाय। यात जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षभराचे कर माफी मिळत असल्याची माहिती ग्रामपंचायतचे सरपंच राजेश काळे यांनी दिली। पिसादेवी हा भाग म्हणजे औद्योगिक वसाहती शेजारी असलेले गाव। या ठिकाणी कंपनींमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। याचा फायदा कामगारांना होईल आणि त्यांची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिकतील या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला आहे असे सरपंच राजेश काळे म्हणाले। तुम्ही आज शाळेत आलेले कशासाठी आले आणि काय कारण? मुलींची चांगली सुविधा व्हावी शाळेसाठी। दुसऱ्या शाळेमध्ये पैसे न भरता आपण जिल्हा परिषद शाळेला चांगली सुविधा आहे। ड्रेस वगैरे पुस्तकं ते सगळं भेटतात टायमावर। बूट सॉक्स ते पण आहे। ग्राउंड पण मोठा आहे। विद्यार्थी पण भरपूर आहे शाळेला। सगळ्या सुविधा केलेल्या आहे शासनाने। ग्रामपंचायतने लाभ केलेला आहे ग्रामपंचायत वाल्यांनी। आणि तुम्ही कुठले काय वाटतं? मी इथे शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायला आलेले आहे मुलीचं। आणि माझा मुलगा पण इथे शिकत आहे, पहिला 4थी क्लास मध्ये आहे मुलगा पण। काय सांगा सर, आपण या शाळेला शिकवतात विद्यार्थी संख्या वाढीसाठी सध्या हा उपक्रम राबवला जात आहे। काय वाटतं आपल्याला याबद्दल की विद्यार्थी संख्या वाढेल किंवा मग खाजगी शाळा आहेत त्यांच्याशी आपण कॉम्पिटिशन किंवा स्पर्धा करू शकतो? 100% जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमधले जे शिक्षक आहेत ते 100% गुणवत्तापूर्ण आहेत। आणि या शाळेचा या गावाचं या ठिकाणी एक कौतुक यासाठी करावंसं वाटतंय की शाळेला पूर्ण पाठिंबा त्यांचा या ठिकाणी असतो। त्यांचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी असा आहे की आपल्या ज्या मराठी शाळा आहेत, ज्या सरकारी शाळा आहेत, ज्या सरकारी सुविधा आहेत त्या आपल्या गरजू जे नागरिक आहेत त्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी या ठिकाणी या जिल्हा परिषद शाळेमध्ये 2025-26 या शैक्षणिक वर्षात जे पालक आपल्या पाल्यांना या ठिकाणी प्रवेश देतील त्या पालकांचा त्यांच्या मिळकतीवरचा जो टॅक्स असेल तर तो टॅक्स त्यांनी पूर्णपणे माफ करण्याचा एक चांगला अनोखा असा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। तो उपक्रम ते राबवत आहेत आणि त्याच्यामुळे फायदा असा होईल की या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावरती परिसरामध्ये होणार आहेत। आणि जे गरजू पालक आहेत जे आपल्या या साध्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आर्थिक गोष्टींमुळे त्यांच्या पाल्यांना शिकवू शकत नाही तर ते या ठिकाणी नक्कीच त्याचा फायदा घेतील आणि ते या ठिकाणी येऊन त्यांच्या पाल्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये या ठिकाणी ते नक्कीच या ठिकाणी यशस्वी होतील। ग्रामपंचायत कार्यालय पिसादेवी यांचे सरपंच आदरणीय राजेश पाटील काळे, त्यानंतर उपसरपंच शेख सत्तार साहेब, त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य मदन भैया काळे या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांच्या या अशा निर्णयांना भविष्यात सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो। मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पिसादेवी येथील शिक्षक पदवीधर शिक्षक आहे, अरुण रेशमाजी म्हस्के। प्रश्न विचार। काय सांगाल मॅडम, जी संकल्पना गावातर्फे राबवली जात आहे विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये पाठवा, त्यांचं करमुक्त करण्यात येईल, कसं वाटतं आपल्याला? काय कसं बघताय? पिसादेवी येथील ग्रामपंचायतीने हा निर्णय जो घेतलेला आहे तो एकदम स्तुत्य आहे आणि कौतुकास्पद आहे। याचा आम्हाला खूप आनंद झालेला आहे, त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम आभार मानते मी। जिल्हा परिषदची शाळा ही खाजगी शाळांच्या तोडीस तोड आहे, पण तरी बाह्य आकर्षणासाठी पालकांचा ओढा हा खाजगी शाळांकडे असतो। पण आमची शाळा त्यापेक्षाही चांगली आहे। फक्त दिखावाच नाही, म्हणजे दिसण्यासाठी नाही, तर शिक्षक सुद्धा अत्यंत गुणवत्तापूर्ण आहे आणि ते अत्यंत छान शिक्षण देतात। डिजिटल शाळा वगैरे सगळं आहे, पण तरी सुद्धा पालकांचा ओढा तिकडे असतो। तर तो ओढा इकडे घेण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीने करमाफीचा निर्णय घेतलेला आहे। त्या दृष्टीने अनेक पालकांचा ओढा आमच्या शाळेकडे आता निर्माण झालेला आहे आणि प्रवेशाची संख्या खूप प्रमाणात वाढण्याची सुरुवात झालेली आहे। अजून कालांतराने अजून विद्यार्थी वाढतील याबद्दल आम्हाला 100% खात्री आहे। केतकर एसबी, मुख्याध्यापक, केंद्रीय प्राथमिक शाळा पिसादेवी।
काय सांगा सर, आपल्या शाळेमध्ये एक संकल्पना राबवलेली आहे, कसली संकल्पना आणि त्याबद्दल काय? केंद्रीय प्राथमिक शाळा पिसादेवी, तालुका छत्रपती संभाजीनगर येथील ग्रामपंचायतनी क्वालिटीच्या शाळेत, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, एक प्रेरणा मिळावी व पालकांना काही आर्थिक मदतही मिळावी यासाठी त्यांचा प्रॉपर्टी टॅक्स जो आहे तो 1 वर्षासाठी, या चालू वर्षासाठी तो माफ केलेला आहे. एक अतिशय चांगला निर्णय या ग्रामपंचायतीने घेतले. खरंच मी आदरणीय सरपंच साहेब, उपसरपंच साहेब, सर्व सदस्य यांचं मनपूर्वक कौतुक करतो आणि असा सपोर्ट, एक प्रेरणा कायम सतत या शाळेला देत राहावी. या शाळेच्या भरभराटीसाठी व शैक्षणिक गुणवत्तेसाठी चांगला प्रयत्न सुरू आहे आणि जिल्ह्यात एक आदर्श शाळा निर्माण करण्याचा मनोदय आदरणीय सरपंच साहेबांनी बोलून दाखवला. खूप छान, त्यांचं मनपूर्वक आभार. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये अनेक सुविधा आहेत. सगळे रूम डिजिटल्स आहेत, पाठ्यपुस्तक मोफत आहेत, गणवेश मोफत दिले जाते. इथं अनेक विविध उपक्रम राबवले जातात. खेळ असेल, कलाकारांचे उपक्रम असतील, अनेक विविध उपक्रम राबवले जातात. इथली शिक्षक आहेत, स्पर्धा परीक्षेतून गुणवत्तापूर्ण स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेले इथं शिक्षक आहेत. चांगल्या गुणवत्तेचे शिक्षक इथे आहेत, छान काम करतात अध्ययन अध्यापनाचं. म्हणून या शाळेत प्रवेश घेणं गरजेचं आहे. बेद्रे विठ्ठल कल्लप्पा, केंद्र प्रमुख पिसादेवी, तालुका छत्रपती संभाजीनगर.